नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी निमित्त एक कुरकुरीत आणि एक चटपटीत अशा 2 रेसिपी पाहणार आहोत. प्रत्येक उपवासासाठी आपण साबुदाणा खिचडी बनवतो, पण वर्षातून एकदाच आषाढी एकादशी येते. या निमित्त आपण घरामध्ये सगळ्यांनाच उपवास असतो, पण तीच खिचडी नको असते. त्यावेळेस तुम्ही अशा रेसिपी नक्की ट्राय करून पहा. अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे. लो फ्लेमवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, अगदी लोच ठेवायची. 1-1.5 मिनिट व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर याच्यात आपण थोडेसे शेंगदाणे आणि हिरवी मिरची, तिखट आवडत असेल तर एखादी हिरवी मिरची वाढवली तरी चालेल. आता हे सर्व लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आणि मिरची व्यवस्थित भाजले गेलेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला आपण थंड करून घेणार आहोत. मिरची मी बाजूला काढून ठेवलेले आहे आणि हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. अगदी बारीक असं वाटून तयार करून घ्यायचं. व्यवस्थित इथे वाटून तयार झालेला आहे. भरड ठेवायची नाही, बारीक होईल तेवढं वाटून घ्यायचं. आता भाजलेली मिरची आणि जिरे अर्धा चमचा हे सर्व आपण मिक्सरला एकदा फिरून घेणार आहोत. मीडियम साईजचे 2 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत, ते व्यवस्थित खिसून घेणार आहोत. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर थोडीशी ॲड करून घेऊ. चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेणार आहोत आणि आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेले याच्यात सर्व ॲड करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडंसं आपण 2 ते 3 चमचे पाणी याच्यात ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे याचा गोळा व्यवस्थित तयार होईल. अशा पद्धतीने व्यवस्थित तयार झालेला आहे. अर्धा चमचा तेल याच्यावर ॲड करून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मळून घेणार आहोत. याला तुम्ही 5 मिनिटं भिजत ठेवलं तरी चालेल किंवा लगेच बनवले तरी चालणार आहेत. आपण याचे लगेच कुरकुरे बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे आपण सोऱ्या घेतलेला आहे. चकली बनवतोय ती आपण इथे प्लेट घेतलेले आहे. याच्यामध्ये सारण व्यवस्थित भरून घेणार आहोत आणि याचं झाकण पॅक करून आपण अशा पद्धतीने व्यवस्थित कुरकुरे बनवून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने बनवले की तेलात सोडताना खूप घाई होत नाही. त्याच्यामुळे अगोदरच अशा पद्धतीने तुम्ही प्लेटवर, ताटामध्ये किंवा अशा चॉपिंग बोर्डवर व्यवस्थित बनवून ठेवले तरी चालतील. चला तर मग आता गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे. खूप कडकडीत तेल गरम नसलं पाहिजे. जर खूप कडकडीत गरम तेल असेल तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि तेलाला थोडंसं थंड होऊ द्यायचं. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित तेलामध्ये सोडून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि लो फ्लेमवरती आपण हे कुरकुरे व्यवस्थित तळून घेणार आहोत. हाय फ्लेम ठेवली तर फक्त वरून तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि खायला ते अगदी कुरकुऱ्यासारखे लागणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं, लो फ्लेमवरती हे व्यवस्थित तळून घ्यायचे. अगदी कलरही पाहू शकताय, सुरेख आलेला आहे. आता हे साईडला काढून घेऊ. चकलीच्या साच्याने तुम्ही अशा पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित सोडून घेतले तरी चालणार आहेत. कुरकुरे व्यवस्थित तळले जातात आणि व्यवस्थित होत आहेत. पण काय होतं, आपण असं सोडताना तेलाचा गरम वाफ लागते आणि हाताला चटका बसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे खाली प्लेटमध्ये केले तर व्यवस्थित सोपे पडतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिली बॅच तळून बाजूला काढल्यानंतर सेकंड बॅच तळण्यासाठी टाकताना तेल 1 मिनिट हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आणि 1 मिनिटानंतर लो फ्लेम करायचं. असं केल्यामुळे काय होतं, तेल व्यवस्थित गरम झाल्यामुळे कुरकुरे खूप तेलकट होत नाहीत. त्याच्यामुळे ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. आपण अशा पद्धतीने सर्व कुरकुरे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. सुरुवातीला तुम्ही याचा आवाज ऐका, तुमच्या लक्षात येईल आपले कुरकुरे कसे अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत. कुरकुरे कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आतमध्ये पोकळी आहे. त्याच्यामुळे हे खायला अगदी चवदार असे लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. दुसरी रेसिपी आपण पटकन पाहणार आहोत. 1 बाउल आपण भिजून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे. तो रात्रभर भिजत ठेवल्यावर व्यवस्थित भिजला जातो. आता याच्यामध्ये उकडून घेतलेले आपण 2 बटाटे व्यवस्थित खिसून ॲड करणार आहोत. खिसूनच घ्यायचे, बटाटा मॅश करून नाही घ्यायचा. खिसून घेतला म्हणजे व्यवस्थित बारीक होतो. आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेला, अर्धा चमचा जिरे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. अर्धी वाटी भाजून शेंगदाण्याचं कूट केलेलं आपण ते याच्यात ॲड करून घेणार आहोत. जाडसरच वाटून घेतलेलं आहे, खूप बारीक करायचं नाही. अर्धा लिंबाचा रस याच्यात ॲड करून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करताना कुठेही आपल्याला इथं पाणी अजिबात वापरायचं नाही. पाणी का नाही वापरायचं पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गरज पडली तर थोडंसं तेल घेऊन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताला आपण तेल लावून घेणार आहोत आणि आपण याला व्यवस्थित याच्या वड्याचा आकार तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आधी गोल करून घ्यायचा आणि हातावरती चपटा करून घ्यायचं. व्यवस्थित आपला इथे वड्याचा आकार तयार झालेला आहे.
मस्त. आता अशाच पद्धतीने बाकीचे सर्वही वडे आपण लगेच बनवून घेणार आहोत. एकदाच बनवून ठेवले तर तळताना खूप घाई होत नाही, त्याच्यामुळे वडे सुरुवातीलाच बनवून ठेवायचे. अशा पद्धतीने आपण सर्व वडे इथे बनवून घेतलेले आहेत. अगदी मस्त असे दिसत आहेत. चला तर मग आता गरम तेलामध्ये लगेच फ्राय करू. तेलही आपलं गरम झालेलं आहे. तेलामध्ये हे सोडून घेणार आहोत. कढईमध्ये बसतील एवढेच आपल्याला सोडून घ्यायचे, जास्तीचे सोडायचे नाही. तेलामध्ये आपल्या इथे 4च बसले, त्यामुळे 4च सोडलेत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती आपण वडे हे व्यवस्थित तळून घेणार आहोत. हाय फ्लेम ठेवली तर फक्त वरच्या बाजूने तळले जातात, आतमध्ये कच्चे राहतात. आणि लो फ्लेम केली तर तळायला वेळ लागतो आणि वडे हे तेलकट होतात. त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती हे व्यवस्थित तळून घेणार आहोत. अगदी आपले इथे वडे व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत आणि याचा कलरही पाहू शकता, अगदी सुरेख आलेला आहे. हे बाजूला काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे. आता एखाद मिनिट फक्त तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती बाकीचे वडेही व्यवस्थित तळून घेणार आहोत. वड्यामध्ये जर पाणी राहिलं तर तेलात सोडलं की बऱ्याच वेळा वडे कधी कधी फुटले जातात. असं होऊ नये याच्यासाठी मळताना पिठात पाणी वापरायचं नाही आणि वडे फुटले तर शक्यतो ते तेल अंगावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे पिठात तुम्ही पाणी वापरलं नाही तरी चालणार आहे. वाटलंच तर बटाटा थोडा जास्तीचा वापरायचा, म्हणजे पीठ व्यवस्थित मळणीला येईल. मस्तपैकी वडे तयार झालेले आहेत. सोबत आपण इथे दह्याची चटणी बनवलेली आहे आणि मिरच्या तळलेल्या. दह्याच्या चटणी बरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर हे वडे खायला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. उपासाचे कुरकुरे की वडा यापैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली कमेंट करून मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशीच एक चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा.